यार मैथ्स किस किस का फेवरेट सब्जेक्ट है? मैथ्स में रूल्स नहीं है। नमस्कार पालक मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणित या विषयातील पान क्रमांक 33 यावर दिलेला भाग. या चॅप्टरचं नाव आहे 12 months in a year, म्हणजे वर्षातील 12 महिने. आता वर्षातील 12 महिने कोणते आहेत आणि याचा अभ्यास कसा करून घ्यायचा आहे ते पाहूया. मंथ्स ऑफ द इंग्लिश कॅलेंडर. मंथ्स ऑफ द इंग्लिश कॅलेंडर. या कॅलेंडरमध्ये इथे क्रमाने नावं दिलेली आहेत, क्रमवार संख्या दिलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आणि त्या क्रमवार संख्येच्या समोर महिन्याचं नाव दिलेलं आहे आणि त्या महिन्यात किती दिवस आहेत ते दर्शवलेलं आहे. आणि त्याच्या वरचं चक्र आहे, त्या चक्रामध्ये आपल्याला सीझनचे ऋतू, कोणकोणते ऋतू आहेत त्या ऋतूंची नावं दिलेली आहेत. तर पाहूया आपण याचा अभ्यास कसा करायचा आहे. आपल्याला काय करायचं आहे, मुलांकडून क्रमवार महिन्यांची नावं पाठांतर करायची आहे आणि तो कोणत्या क्रमांकावरती महिना आहे, कोणत्या क्रमांकावरती कोणता महिना येतो आणि त्या महिन्याचे दिवस किती हे त्यांच्याकडनं आपल्याला पाठांतर करून घ्यायचं आहे, रटवून घ्यायचं आहे आणि ते समजून सांगायचं. पाहूया. पहिला क्रमांक आहे 1 जानेवारी. फर्स्ट मंथ आहे जनवरी. सेकंड मंथ फरवरी फेब्रुवारी. थर्ड मंथ मार्च. फोर्थ मंथ एप्रिल. फिफ्थ मंथ मे. सिक्स्थ मंथ जून. सेवन्थ मंथ जुलै. एट्थ मंथ ऑगस्ट. नाइन्थ मंथ सप्टेंबर. 10th मंथ ऑक्टोबर. 11th मंथ नोव्हेंबर आणि 12th डिसेंबर. सभी क्रमांक कोणत्या क्रमांकावरती कोणता महिना येतो हे आपल्या त्यांच्याकडनं पाठांतर करायचं आहे. उदाहरणार्थ 8वा महिना कोणता, तर 8वा महिना कोणता आहे पाहू आपण. 8 क्रमांकावरती कोणता महिना येतो, ऑगस्ट. 9वा महिना कोणता, तर 9वा महिना कोणता बघा, सप्टेंबर. 4था महिना कोणता, एप्रिल. तर अशा पद्धतीने त्या क्रमवार महिन्यांची नावं त्यांना पाठांतर करायची आहे आणि त्याचबरोबर कोणत्या महिन्याचे किती दिवस आहेत ते सुद्धा त्यांना पाठांतर करायचं आहे. जनवरी हा 31st डेचा आहे. फरवरी हा 28 और 29 डेज का है. मार्च हा मंथ 31 डेज का है. अप्रैल हा मंथ 30 डेज का है. मे हा 31 डेज का है. जून 30 डेज का है. जुलाई 31 डेज. अगस्त 31 डेज. सितंबर 30 डेज. अक्टोबर 31 डेज. नोव्हेंबर 30 डेज आणि डिसेंबर 31 डेज. आता हे यांना कसं लक्षात ठेवायचं आहे, तर ज्या पद्धतीने आपण शिकलेलो आहोत, आपल्याला आपल्या शिक्षकांनी ज्या पद्धतीने सांगितलं तीच पद्धत आपण अवलंबायची आहे. दोन्ही हाताचे हे खडे हे त्यांना दाखवायचे आहे आणि खड्यावरती ज्या महिन्यांची नावं येतात ते महिने 31 डेजचे असतात
हे त्यांना सांगायचं आहे. पाहूया आपण 31 डेजचे महिने कोणते कोणते आहेत. जानेवारी, गड्ड्यात आला फरवरी, मार्च, एप्रिल, मे, जून गड्ड्यात आला, जुलै 31, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर आपल्याला त्यांना फक्त एकच सांगायचं आहे की खड्यांवरती ज्या महिन्याचं नाव येईल ते महिने हे 31 डेजचे असतात आणि जे खड्ड्यांमध्ये असेल खालच्या भागात असेल ते महिने 30 दिवसांचे असतात. तर अशा पद्धतीने त्यांच्याकडून कोणता महिना किती दिवसांचा असतो ते आपल्याला करून घ्यायचं आहे. पण हे सगळं करत असताना फरवरी हा महिना, जानेवारी आणि फरवरी हा महिना गड्ड्यात येऊन गेला तर फरवरी महिना हा 30 दिवसांचा कधीच नसतो. फरवरी महिन्याचे दिवस असतात 28 किंवा 29. फरवरी हा महिना 28 और 29 डेजचाच असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. पाहूया आता आपण समोर सीझन. सीझन कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत कोणतं सीझन असतं ते पाहूया. सीझन कोणते कोणते दिले आहेत? 3 सीझन दिलेले आहेत इथे, विंटर, समर आणि रेनी सीझन. विंटर म्हणजे हिवाळा, समर म्हणजे उन्हाळा आणि रेनी सीझन म्हणजे पावसाळा. तर हा विंटरचा ॲरो कुठून कुठपर्यंत आलेला आहे तो पाहू आपण. विंटरचा हा ॲरो इथून ऑक्टोबरपासून सुरू झाला आहे आणि इकडे फेब्रुवारीपर्यंत आलेला आहे. फेब्रुवारीपर्यंत म्हणजे ऑक्टोबरच्या मध्यातनं हिवाळ्याला सुरुवात होते तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी पर्यंत हा हिवाळाच असतो आणि फेब्रुवारीचे काही दिवस म्हणजे 15 दिवस फेब्रुवारीचे पकडायचे. तोपर्यंत हा हिवाळ्याचा सीझन झाला, विंटर सीझन झाला. कुठून कुठपर्यंत? ऑक्टोबर, 15 ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फरवरीचे 15 दिवस, 15 फरवरीपर्यंत हा झाला विंटर सीझन. त्यानंतर दुसरा सीझन आहे समर सीझन. तर 15 फरवरीनंतर मार्च, एप्रिल, मे आणि जूनचे काही दिवस, 15 दिवस इकडे जूनचे पकडायचे. म्हणजे 15 फरवरी ते 15 जूनपर्यंत हा समर सीझन झाला, उन्हाळ्याचा ऋतू झाला. त्यानंतर समोरचा ऋतू आहे रेनी सीझन. हा रेनी सीझन कुठून सुरुवात होतो आहे? जूनच्या मध्यापासून. म्हणजे 15 जूनपासूनच्या नंतर 15 जूनच्या नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत जवळपास हा रेनी सीझन असतो. हे त्यांना आपल्याला समजून सांगायचं आहे. त्याचप्रमाणे महिन्यांची नावं त्यांच्याकडनं पाठांतर करून घ्यायची आहे, महिन्यांचं स्पेलिंग पाठांतर करून घ्यायचं आहे आणि कोणता महिना किती दिवसांचा असतो हे सुद्धा पाठांतर करून घ्यायचं आहे. हे आहे इंग्लिश मंथ्स, ग्रेगोरियन इयर. ग्रेगोरियन इयरचे इंग्लिश मंथ्स इथे दिले आहेत, जानेवारी टू डिसेंबर. ही सायकल सतत अशी सुरू असते, हे त्यांना समजून सांगायचं आहे. आणि त्यांच्याकडून दररोज सगळ्या पाल्यांना, सगळ्या विद्यार्थी मित्रांना दररोज हे महिन्यांची 12 महिन्यांची 12 नावं लिहायची आहेत आणि कोणता महिना किती दिवसांचा आहे ते लिहायचं आहे. सोबतच त्याचा क्रमांक, कोणत्या क्रमांकावरती कोणता महिना येतो अनुक्रमांक लिहायचा आहे आणि रोज याचा अभ्यास करायचा आहे 15 दिवस आपल्याला. लक्षात राहील सगळ्यांना? चला तर आता पाहूया आपण पेज नंबर 34. काय दिला पेज नंबर 34 वर? 34 वर आहे मंथ्स ऑफ द इंडियन कॅलेंडर. मंथ्स ऑफ द इंडियन कॅलेंडर म्हणजे भारतीय सौर वर्षांचे महिने दिलेले आहेत. ते कोणते कोणते आहेत, त्यांचे क्रमांक कोणते आहेत, कोणत्या क्रमांकावरती कोणता महिना आहे आणि त्यासोबतच 6 सीझन दिलेले आहेत. सीझन म्हणजे ऋतू. 6 ऋतू आहेत. पाहूया कोणते 6 ऋतू आहेत आणि महिने कोणते आहेत. मंथ्स ऑफ द इंडियन कॅलेंडर.
मंथ्स ऑफ द इंडियन कॅलेंडर, म्हणजे भारतीय सौर वर्षांचे महिने. हे जे चक्र दिसतंय त्या चक्रामध्ये पहिला क्रमांक आहे, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, नववा, 10वा, 11वा, 12वा. म्हणजे भारतीय सौर वर्षांची जी महिने आहेत ते सुद्धा 12च महिने आहेत. ग्रेगरियन वर्षांचे जे महिने होते 12, तसे भारतीय सौर वर्षांच्या महिन्यांची संख्या सुद्धा 12 आहे. तर पहिल्या क्रमांकावरती कोणता महिना आहे? पहिल्या क्रमांकावरती आहे चैत्र. काय स्पेलिंग? CHAITR, चैत्र. स्पेलिंग आपल्याला इथे पाठांतर करावं लागेल. हे स्पेलिंग आपले मागच्या वर्षी झालेले नव्हते. ग्रेगरियन वर्षांच्या महिन्यांची स्पेलिंग आपण घेतले होते, परंतु हे स्पेलिंग आपल्याला पाठांतर करावं लागेल. चैत्र. दुसरा महिना आहे वैशाख. वैशाख. तिसरा महिना आहे ज्येष्ठ. ज्येष्ठ. चौथा महिना आहे आषाढ. आषाढ. पाचवा महिना आहे श्रावण. श्रावण. सहावा महिना आहे भाद्रा. भद्रा. भद्रा म्हणजे भाद्रपद. सातवा महिना आहे अश्विन. अश्विन. आठवा महिना आहे कार्तिक. कार्तिक. नववा महिना आहे आग्रहायण. आग्रहायण. आग्रहायण म्हणजे मार्गशीर्ष. 10वा महिना आहे पौष. पौष. 11वा महिना आहे माघ. माघ. 12वा महिना आहे फाल्गुन. फाल्गुन. तर या 12 महिन्यांची आपल्याला नावं पाठांतर करायची आहे. कोणत्या क्रमांकावरती कोणता महिना असतो, अनुक्रमांकावरती, ते सुद्धा आपल्याला पाठ करायचे आहे. आणि त्यासोबतच इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सीझन. सीझन म्हणजे ऋतू. ग्रेगरियन वर्षामध्ये आपण पाहिलं तर 3 सीझन, विंटर, समर आणि रेनी सीझन. परंतु भारतीय सौर वर्षामध्ये 6 ऋतू दिलेले आहेत. कोणते कोणते आहेत 6 ऋतू पाहूया आपण. वसंत. कोणता आहे? वसंत. त्यानंतर ग्रीष्म. ग्रीष्म. त्यानंतर वर्षा. वर्षा. हा आहे शरद. शरद ऋतू. हा आहे हेमंत. हेमंत ऋतू. हा आहे शिशिर. कोणता आहे? शिशिर. मग कोणते कोणते 6 ऋतू आहेत? वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. हे कोणत्या महिन्यात हे ऋतू येतात ते पाहूया. जवळपास फाल्गुनच्या मध्यापासून तर वैशाखच्या मध्यापर्यंत हा वसंत ऋतू असतो. फाल्गुनच्या मध्यापासून वैशाखच्या मध्यापर्यंत वसंत ऋतू असतो. तर वैशाखच्या मध्यापासून आषाढपर्यंत ग्रीष्म ऋतू असतो. वैशाख मध्यपासून आषाढ मध्यपर्यंत कोणता ऋतू असतो? ग्रीष्म. तर आषाढच्या मध्यापासून तर भद्रा म्हणजे भाद्रपदच्या मध्यापर्यंत हा वर्षा ऋतू असतो. आता सध्या कोणता ऋतू सुरू आहे? महिना कोणता सुरू आहे आता? भाद्रपद. म्हणजे कोणता ऋतू सुरू आहे? हा वर्षा ऋतू. भाद्रपद मध्यापासून, भद्रा मध्यापासून तर कार्तिक मध्यापर्यंत शरद ऋतू असतो. भाद्रपद मध्यपासून तर कार्तिक मध्यापर्यंत कोणता ऋतू असतो? शरद. तर कार्तिक मध्यापासून पौष मध्यापर्यंत हेमंत ऋतू असतो.
कोणता ऋतू असतो? हेमंत. किंवा कार्तिक मध्यापासून पौष मध्यापर्यंत हेमंत ऋतू असतो. तर पौष मध्यापासून फाल्गुन मध्यापर्यंत कोणता ऋतू असतो? हा शिशिर. तर आपल्याला ही 6ही ऋतूंची नावं, कोणत्या महिन्यात कोणता ऋतू असतो, त्याचप्रमाणे क्रमानुसार भारतीय सौरवक्षांची नावं आपल्याला ही लक्षात ठेवायची. आणि दररोज ज्याप्रमाणे आपण ग्रेगरियन वर्षाचा अभ्यास करणार आहोत त्याच पद्धतीने इंडियन कॅलेंडर म्हणजेच भारतीय सौरवक्षांचे महिने आणि त्यांचे ऋतू याचा सुद्धा आपल्याला दररोज 15 दिवस अभ्यास करायचा आहे. आणि तो अभ्यास व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांना सेंड करायचा आहे. या मैथ्स किस किस का फेवरेट सब्जेक्ट